नमस्कार मित्रांनो, हे तुमचं ऑनलाईन अभ्यास पॉईंटमध्ये. मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय भरती 2025 सराव पेपर क्रमांक आहे आजचा 14वा. एकूण 40 प्रश्न यामध्ये आपण पाहणार आहे. पहिले पाहणार आहे यामध्ये सामान्य ज्ञान, एकूण प्रश्न 20. पहिला प्रश्न आहे, एका रिपोर्टनुसार 2026 मध्ये भारतातील सर्वात सुरक्षित शहर कोणते आहे? वडोदरा, मंगळुरू, गांधीनगर, मुंबई. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, मंगळुरू. पुढचा प्रश्न आहे, अलीकडेच कोणत्या देशाने WHO मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे? ब्रिटन, भारत, नेपाळ, अमेरिका. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, अमेरिका. पुढचा प्रश्न आहे, कोलकाता येथे 1800 मध्ये फोर्ट विल्यम कॉलेजची स्थापना झाली तेव्हा बंगालचे गव्हर्नर जनरल कोण होते? लॉर्ड हार्डिंग, लॉर्ड कॅनिंग, लॉर्ड वेलेस्ली, लॉर्ड मिंटो. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, लॉर्ड वेलेस्ली. पुढचा प्रश्न आहे, मानव धर्म सभा या संघटनेची स्थापना दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी कुठे केली होती? योग्य उत्तर आहे या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 4, सुरतमध्ये. पुढचा प्रश्न आहे, सिमलीपाल राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यातील आहे? आसाम, ओडिशा, पश्चिम बंगाल, कर्नाटक. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, ओडिशा. पुढचा प्रश्न, कुचिपुडी हा नृत्य प्रकार खालीलपैकी कोणत्या राज्यातील आहे? कर्नाटक, तमिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, आंध्र प्रदेश. पुढचा प्रश्न आहे, मध्य प्रदेश या राज्याची राजधानी कोणती आहे? भोपाळ, इंदोर, खंडवा, इटारसी. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, भोपाळ. पुढचा प्रश्न आहे, चार मिनार खालीलपैकी कोणत्या शहरात आहे? दिल्ली, आग्रा, लखनौ, हैदराबाद. तर चार मिनार आहे हैदराबादमध्ये, पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे, परळी हा औष्णिक विद्युत प्रकल्प महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आहे? अकोला, सातारा, बीड, जळगाव. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, बीड. पुढचा प्रश्न आहे, धर्म गार्जियन हा युद्ध अभ्यास भारत आणि कोणत्या देशाचा संयुक्त युद्ध अभ्यास आहे? नेपाळ, जपान, अमेरिका, श्रीलंका. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, जपान. पुढचा प्रश्न आहे, बहिर्वक्र भिंगाचा वापर करून डोळ्यासंबंधित कोणता दोष दूर करता येतो? निकटदृष्टी दोष, दूरदृष्टी दोष, मोतीबिंदू, रातांधळेपणा. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, दूरदृष्टी दोष. पुढचा प्रश्न आहे, जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे? गंगा नदी, ॲमेझॉन नदी, सिंधू नदी, नील नदी. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, नील नदी. पुढचा प्रश्न आहे, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. हे उद्गार खालीलपैकी कोणी काढले होते? लोकमान्य टिळक, विनायक दामोदर सावरकर, महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, लोकमान्य टिळक. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण खालीलपैकी कोणते आहे? अंबोली, माथेरान, महाबळेश्वर, चिखलदरा. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, अंबोली. पुढचा प्रश्न आहे, भारतातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण मौसिनराम खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? जम्मू आणि काश्मीर, उत्तराखंड, मेघालय, आसाम. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, मेघालय. पुढचा प्रश्न, धुण्याचा सोडा खालीलपैकी कशाला म्हटले जाते? सोडियम बायकार्बोनेट, कॅल्शियम क्लोराईड, क्लोरीन, सोडियम कार्बोनेट. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, सोडियम कार्बोनेट. पुढचा प्रश्न आहे, भारताचे पहिले निवडणूक आयुक्त खालीलपैकी कोण होते?
सुकुमार सेन, हिरालाल कानिया, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, फातिमा बीबी. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सुकुमार सेन. पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय युवा दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो? 10 एप्रिल, 12 जानेवारी, 12 ऑगस्ट, 12 नोव्हेंबर. राष्ट्रीय युवा दिन साजरा केला जातो 12 जानेवारी. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे जातीय निवाडा घोषित करणारे ब्रिटिश प्रधानमंत्री खालीलपैकी कोण होते? विस्टन चर्चिल, लॉर्ड ॲटली, रॅम्से मॅकडोनाल्ड यापैकी नाही. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 रॅम्से मॅकडोनाल्ड. पुढचा प्रश्न आहे 20 रुपयाच्या नोटेवर कशाचे चित्र पाहायला मिळते? राणी की वाव, लाल किल्ला, कोणार्क सूर्य मंदिर, एलोरा लेणी. तर 20 रुपयाच्या नोटीवर चित्र आहे एलोरा लेणी. पर्याय क्रमांक 4. यानंतर मराठी व्याकरण एकूण प्रश्न 10. पहिला प्रश्न फूल ना फुलाची पाकळी या म्हणीचा योग्य अर्थ काय आहे? फूल देणे किंवा एक पाकळी देणे, शक्य तेवढी थोडीशी मदत करणे, फूल न देणे आणि पाकळी पण न देणे, थोडी देखील मदत न करणे. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 शक्य तेवढी थोडीशी मदत करणे. पुढचा प्रश्न आहे पांढऱ्यावर काळे करणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता आहे? लिहिणे, चांगली गोष्ट खराब करणे, रंगविणे, पुसून टाकणे. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 लिहिणे. पुढचा प्रश्न आहे उर्मी या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता आहे? स्फूर्ती, आवेश, इच्छा, चकचकीत. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 चकचकीत. पुढचा प्रश्न आहे उज्ज्वल या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता आहे? प्रकाशमान, स्वच्छ, सतेज, इच्छा. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 इच्छा. हा समानार्थी शब्द नाही. पुढचा प्रश्न आहे पिसू या शब्दाचे अनेकवचनी रूप कोणते आहे ते दिलेल्या पर्यायातून ओळखा. पिसवा, पिसू, पिशव्या, वरील सर्व. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पिसवा. पुढचा प्रश्न आहे दासी या शब्दाचे अनेकवचनी रूप कोणते आहे ते दिलेल्या पर्यायातून ओळखा. दास्या, दासी, दासे, दासिया. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 दासी. पुढचा प्रश्न आहे स ला ना ते हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे आहेत? प्रथमा, द्वितीया, चतुर्थी, द्वितीया आणि चतुर्थी. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 द्वितीया आणि चतुर्थी. सलानाते हे प्रत्यय द्वितीय विभक्ती आणि चतुर्थी विभक्ती या दोन्हीचे आहेत. पुढचा प्रश्न आहे यात्रेला खूप लोक जमले होते. अधोरेखित शब्दाचा प्रकार कोणता आहे? आवृत्तीवाचक, क्रमवाचक, गणनावाचक, अनिश्चित. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अनिश्चित. पुढचा प्रश्न आहे मुले मैदानावर खेळायला मैदानावर जातील या वाक्याचा काळ ओळखा. भविष्यकाळ, भूतकाळ, चालू वर्तमान काळ, साधा वर्तमान काळ. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 भविष्य काळ. पुढचा प्रश्न आहे दासबोधचे लेखन कोणी केले आहे? ज्ञानेश्वर, रामदास, नामदेव, एकनाथ. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पर्याय क्रमांक 2 रामदास. यानंतर आहे कम्प्युटर क्वेश्चन एकूण 10. पहिला प्रश्न आहे GPRSचा फुल फॉर्म खालीलपैकी काय आहे? योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 1 जनरल पॅकेट रेडिओ सर्व्हिस. पुढचा प्रश्न आहे
विंडो 10मध्ये एका ॲप्लिकेशनमधून दुसऱ्या ॲप्लिकेशनमध्ये स्विच करण्यासाठी शॉर्टकट की कोणती आहे? ऑल्ट प्लस स्पेस, ऑल्ट प्लस टॅब, ऑल्ट प्लस विंडो, ऑल्ट प्लस डिलीट. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, ऑल्ट प्लस टॅब. पुढचा प्रश्न आहे, डेटा ब्राउज करण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर केला जातो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, HTTP. पुढचा प्रश्न आहे, HTTPS मध्ये एस हे काय दर्शवते? सिस्टीम, सिंपल, स्मार्ट, सेक्युअर. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, सेक्युअर. पुढचा प्रश्न आहे, ई कॉमर्स म्हणजे खालीलपैकी काय? इझी कॉमर्स, इलेक्ट्रॉनिक कॉमर्स, एक्सप्रेस कॉमर्स, एव्हरी कॉमर्स. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, इलेक्ट्रॉनिक कॉमर्स. पुढचा प्रश्न आहे, BIOSचा फुल फॉर्म काय आहे ते दिलेल्या पर्यायातून ओळखा. योग्य उत्तर आहे या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 2, बेसिक इनपुट आउटपुट सिस्टीम. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते एक ब्राउझर नाही? ओपेरा, फायरफॉक्स, गुगल, मोझिला. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, गुगल. गुगल हे ब्राउझर नाही आहे. पुढचा प्रश्न आहे, VPNचा फुल फॉर्म काय आहे ते दिलेल्या पर्यायातून ओळखा. व्हिडिओ प्रायव्हेट नेटवर्क, व्हर्च्युअल पर्सनल नेटवर्क, व्हॉइस प्रायव्हेट नेटवर्क, व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क. पुढचा प्रश्न आहे, जर कम्प्युटरची वेळ आणि तारीख इथं चुकीची असणार आहे. जर कम्प्युटर चुकीची वेळ आणि तारीख दाखवत असेल तर रिसेट करण्यासाठी कशाचा वापर कराल? कंट्रोल पॅनल, माय कम्प्युटर, स्टार्ट मेनू, नन ऑफ दिस. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, कंट्रोल पॅनल. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या प्रकारच्या फाईल ईमेलद्वारे पाठवणे शक्य आहे? ऑडिओ फाईल, व्हिडिओ फाईल, डॉक्युमेंट फाईल, ऑल ऑफ दिस. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, ऑल ऑफ दिस. ऑडिओ, व्हिडिओ, डॉक्युमेंट या सर्व फाईल ईमेलद्वारे पाठवल्या जातात. तर हा होता आजचा सराव पेपर. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.